चव्हाण. मी अंधेरीला राहते. तर माझी मग तब्येत बिघडली, त्याच्यामुळं आम्ही चेकअप केला. तर त्याच्यामध्ये माझा हा हार्टचा प्रॉब्लेम निघाला. मग आम्ही हॉस्पिटलला चेक केलं. तर तिथे ऑपरेशन करायला सांगितलं. हॉस्पिटलला आम्ही ऑपरेशन केलं आणि पुन्हा 16 मध्ये ऑपरेशन केलं. ऑपरेशन झालं व्यवस्थित. नंतर थोड्या दिवसांनी मला घाम, दम लागला, चालू झालं थकवा वगैरे. 3-1 वर्षाने प्रॉब्लेम पुन्हा चालू झाला. 2-3 ठिकाणी चेक केलं. तर ह्या डॉक्टरांकडे विशाल कुल्लर त्यांच्याकडे आलो आणि त्यांच्याकडे आम्ही रिपोर्ट सगळे सांगितले, दाखवले वगैरे. तर त्याने पण चेकअप केलं आणि ते म्हणाले की तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे. तर तेव्हा माझी एकदमच कंडिशन म्हणजे खूप बेकारच होती. त्याने सगळं चेकअप केलं आणि मग हळूहळू म्हणाले की आता तुम्हाला ऍडमिट करून तुमचं ऑपरेशन आपण करूया. म्हणजे त्यांचं खूपच मेहनत लागली आमच्यासाठी. म्हणजे सगळे रिपोर्ट वगैरे काढले आणि डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते मी. म्हणजे मला व्यवस्थित केलं. मी सगळ्या माझ्या पूर्ण परिवाराला चांगली अजून पण सांभाळते. सगळं जेवण वगैरे सगळं बनवते. म्हणजे त्याचं काही मला टेन्शन नाही अजिबात. डॉक्टर विशाल कुर्लर, मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव मधुसूदन चव्हाण. माझ्या मिसेसचा तिला वाचा प्रॉब्लेम होता आणि ती आम्ही इकडे डॉक्टरकडे चेकअप केलं. पण ते आम्हाला सांगितलं. नंतर माझ्या मुलाच्या मित्र विशाल कुल्लर आहे, डॉक्टर त्यांचे ओळखीचे होते, त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं. त्यांनी चेकअप केला. तर म्हटले तुम्हाला हे ऑपरेशन करावं लागेल एमर्जन्सी. त्या कुल्लर साहेबांनी ऑपरेशन केलं आणि चांगला केला. सहकार्य पण चांगलं दिलं. पुढे ऑपरेशन केल्यानंतर खायला जेवणाचं म्हणा, फळे म्हणा घ्यायचे काय वगैरे सगळं तिने सविस्तर सांगितलं आम्हाला आणि ते आम्ही आतापर्यंत घेत आहे. आता आमची 3 वर्षे आता होती जुलै म्हणून. त्यामुळे डॉक्टर कुल्लर यांचा थँक्यू, धन्यवाद. Hi, I'm Dr. Vishal Kular. I'm a cardiovascular surgeon at Leelavati Hospital. Mrs. Manisha Chauhan had previously undergone a valve replacement, a mitral valve replacement, utilizing a tissue valve. And unfortunately, after 3 to 4 years, the valve degenerated. I tell my patients, there is no ideal prosthetic valve. There are 2 kinds of valves, tissue valves and the mechanical valves. And each one has their own advantages and disadvantages. The patient presented to us with shortness of breath. In addition to that, she also had chest pain. So we decided to do a 2D echocardiogram, which showed the leaflets of the valve had stiffened. They had degenerated because it was a tissue valve. We did an angiogram and it clearly showed patient had developed blockages in the heart vessels also. So the plan this time was to do a second time heart surgery, replace the mitral valve and perform bypass surgery as well. The patient successfully underwent a redo mitral valve replacement with bypass surgery and has been free of symptoms since then.